36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं धडक कारवाई केली आहे. नागपूर अमरावती महामार्गावरील तिवसा येथील सुमित हॉटेल समोर सापळा रचून पोलिसांनी तब्बल 55 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 2 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी अब्दुल रफीक अब्दुल शफीर वय वर्ष 35 राहणार हनुमान मंदिर जवळ महेंद्र कॉलनी अमरावती, अरशद खान रहमत खान वय वर्ष 30 राहणार ताजनगर पठाण चौक अमरावती. हॉटेल सुमित समोर रचलेला सापळा. मिळालेल्या माहितीनुसार अमरावती ग्रामीण पोलीसचे अधीक्षक निकेतम कदम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिलेले होते आणि त्यानुसार LCBचे पथक तिवसा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. नागपूरकडून अमरावतीकडे एका ब्राऊन रंगाच्या अशोक लेलँड ट्रकमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध विक्री केली जात होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 13 जुलै रोजी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास नागपूर ते अमरावती रोडवरील तिवसा येथील सुमित हॉटेल समोर सापळा रचला. संशयास्पद ट्रक येताच तो थांबवून ट्रकमधील 2 इसमांना ताब्यात घेण्यात आले. 55 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी अशोक लेलँड ट्रकची कसून झडती घेतली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखू मिश्रित सुगंधित पान मसाला, बाजीराव आणि सुगंधित तंबाखू मस्तानीचे एकूण 130 मोठे पांढरे नायलॉनचे पोते आढळून आले. पोलिसांनी 39,000 रुपये किमतीचा हा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेला 16,000 रुपयांचा ट्रक असा एकूण 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपी पोलीस कोठडीतल्या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तिवसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपींना सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये ठेवण्यात आलेले आहे. या प्रकरणी पुढील तपास अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. कारवाई दरम्यान सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री निकेतम कदम, अप्पर पोलीस अधीक्षक श्री दत्ता तोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, पोलीस अंमलदार रवींद्र बावणे, बळवंत गाभणे, भूषण पेठे, निलेश डोंगोरे, पंकज फाटे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रशिक वानखेडे यांच्या पथकानं केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.